महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारतर्फे संवाद होत नसल्याचा थेट आरोप होतोय. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, एकीकडे महिला सबलीकरणाच्या घोषणा करायच्या, दुसरीकडे मात्र त्या महिलांना, त्या मुलींना सुरक्षा देण्यामध्ये सरकार कमी पडतंय, ही वस्तुस्थिती आहे. कालचा प्रकार जो आहे तो निश्चितच या ठिकाणी दुर्दैवी आहे, पण त्याचबरोबर मुली आणि महिला या महाराष्ट्रात आणि देशामध्ये किती असुरक्षित आहेत त्याचे एक अत्यंत चुकीचं उदाहरण आहे. मी समजू शकतो त्या कुटुंबावर आज काय ना काय एकूणच नका मानसिकता असेल, त्या कुटुंबाला एकूणच सरकार या संदर्भामध्ये आरोपीला कुठेतरी पाठीशी घालत आहे. अशा प्रकारची संतप्त भावना किंवा एकूणच त्या प्रकारचा नका नाराजी त्यांच्या मनात असल्यामुळेच आता हा रास्ता रोको किंवा या महामार्गावरची ट्रॅफिक नका जाम झालेली आपण पाहतोय. सरकारने त्या आरोपीला मुळात या ठिकाणी जर कुठे जामीन दिला नसता, सरकारी वकिलांनी किंवा एकूणच ज्या वकिलांनी त्याची बाजू मांडली, याच्यामुळे त्या आरोपीला जामीन मिळाला नसता ती काल ही घटना या मुलीच्या संदर्भात घडली नसती. पण त्याही पलीकडे जाऊन सरकारने काही गोष्टी संदर्भात जी तत्परता दाखवायला हवी ती दाखवली नाही. त्या कुटुंबाशी एकूणच जिल्हा पोलीस प्रशासन असेल किंवा सरकारने योग्य तो संवाद साधला नाही, म्हणूनच कुठेतरी त्या नका कुटुंबाच्या मनामध्ये या संदर्भात असुरक्षित भावना निर्माण झालेली आहे. एकीकडे मुलगी गमावली आहे आणि त्याच्या पलीकडे अशा प्रकारच्या आरोपीला मोकळं रान मिळतं काय, अशा प्रकारची भावना असल्यामुळेच हा उद्रेक झालेला आहे. त्याच्यामुळे आता हा रास्ता रोको होत असताना एकीकडे सगळ्या प्रवाशांची नका एकूणच दुरावस्था होती किंवा त्यांना या ठिकाणी या रोषाला सामोरं जावं लागतं. पण त्याही पलीकडे जाऊन या कुटुंबाच्या संदर्भात किंवा या मुलीच्या संदर्भामध्ये सरकार कुठेतरी चुकीच्या भावनेने किंवा या ठिकाणी हात आखडता घेऊन नका या ठिकाणी संवाद साधण्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय आणि म्हणून झालेला हा रोष असं माझ्यासारख्याला वाटतं. नक्कीच, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. थेट जाऊया बालाजीकडे. बालाजीकडनं काही प्रतिक्रिया येत आहेत. लोक, ग्रामस्थ, नागरिक निकटवर्तीय बोलत आहेत. जीव तुटून जातो चेहरा बघून. नुसता काय येऊ शकत नाही ते मला म्हणतात मी नागपूरला येऊ शकत नाही. मुख्यमंत्री आल्याशिवाय हे आमचं इथलं आंदोलन संपणार नाही. मुख्यमंत्री आल्याशिवाय नाही, त्याला फाशी झाल्याशिवाय उठायचंच नाही. फाशी जाऊ दे त्याला. तर त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अनावर झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री जर मिसिंगला येऊ शकतात तर नाही येऊ शकत अशा सगळ्या नागरिकांचे आहेत. आणि त्याचे वडील जे आपल्याकडे त्यांची मागणी मांडलेली आहे आणि त्यांची मागणी आहे की काही करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं आलं पाहिजे आणि तोपर्यंत हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू असणार आहे. संतप्त आणि उद्विग्न प्रतिक्रिया आपण समजून घेतोय, पण मुळात हा मुद्दा सरकारी पातळीच्या अनास्थेवर जाऊन का ठेपला याचाही आता यंत्रणेनं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी संवाद साधावा, इथपासून ते थेट त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी आता हे सगळे नातेवाईक ठिय्या आंदोलन करून बसत आहेत. थेट या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि मुख्यमंत्री आल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही. अर्थात या सगळ्याबाबत पोलीस प्रशासन वारंवार संपर्क साधतंय, संवाद साधतंय, पण या सगळ्या प्रश्नातनं न्याय मिळणार कसा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मागच्या 2 तासापासून मुंबई बेंगळुरू महामार्ग हा ठप्प झाला आहे. नवले ब्रिजवरची वाहतूक ही ठप्प झाली आहे आणि याचे पडसाद दोन्ही बाजूंच्या ट्रॅफिक जामवर झालेले आहे. त्यामुळे मार्ग काढणार कसा आणि या सगळ्याबाबत आता थेट, कारण मुख्यमंत्र्यांनी या अगोदर सुनेत्राताई पवार असतील त्यांच्या माध्यमातून असेल किंवा अन्य मार्गातून असेल त्यांनी संवाद साधला होता. आत्ता थेट पुन्हा बोलण्याची मागणी नातेवाईक करतायत आणि बाल आयोगाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी येऊन संवाद साधावा अशी मागणी करतायत. बालाजी, तुझ्याकडे येतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, जे शक्य आहे त्या या सगळ्या नातेवाईकांशी तू संवाद साध. बालाजी. नवल्या ब्रिजवर मागच्या 2 तासापासून महामार्ग ठप्प झालेला आहे. शुक्रवार 1 मेची सगळी घटना आहे. दरम्यान या सगळ्यात जो घटनाक्रम आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण काल या सगळ्या प्रकरणाची ज्यावेळी समोर आलं त्यानंतरच अनेकांना हा धक्का बसला होता आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री आल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही इथपर्यंत हे सगळं प्रकरण आता येऊन ठेपलेलं आहे. पुण्याच्या सिंहगड रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. पुण्यातील नवले पुलाजवळील आंदोलनामुळे
सिंहगड रोडवर प्रचंड कोंडी झाली आहेत आणि ही नवले पुलाची थेट दृश्य पाहतोय, नातेवाईकांची दृश्य पाहतोय. त्यांचं म्हणणं साधं आहे, चिमुकलीवर जे अन्याय झालाय त्या संदर्भात आरोपीला शिक्षा झाली पाहिजे.